ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दिवसेंदिवस जग हे भ्रष्टाचाराच्या खाईमध्ये ओढलं जात आहे. ह्या जगामध्ये आपण जर पाहिलं तर भ्रष्टाचारी लोक ज्यांचे हात भ्रष्टाचाराने माखलेले आहेत, ते इतरांच्या भ्रष्टाचाराविषयी बोलत आहेत, त्यांच्यावर ताशेरे ओढत आहेत आणि स्वतः मात्र भ्रष्टाचारामधून पळवाट काढत आहे. जगाची सद्यस्थिती पाहिली तर जगामध्ये सत्यवादी सज्जन मनुष्य दृष्टीस पडणं कठीण झालेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये लूटमार चाललेली आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या, परंतु सत्यवादी मनुष्य, परखडपणा दाखवणारा मनुष्य, पारदर्शी मनुष्य सगळ्यांना हवासा वाटतो. परंतु जेव्हा ते आचरणामध्ये पारदर्शीपणा आणतात, सत्यवादी बनतात, तेव्हा ते सगळ्यांना नकोसे होतात. ते कोणालाही आवडत नाही. आणि म्हणून एखादी दुर्घटना झाली, एखादी वाईट घटना झाली, बघ्यांची संख्या जास्त असते. कारण माझ्या प्रिय बंधूंनो, लोकांनी ही घटना पाहिलेली असते, माहीत असते, परंतु त्याची वाच्यता करण्यासाठी, त्याची साक्ष देण्यासाठी, त्याची ग्वाही देण्यासाठी पुढं कोण येत नाही. कारण जगिक परिणाम हे वाईट असतात. आणि अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त लूका शुभवर्तमान अध्याय 24 ओवी 48 मध्ये देवाचं वचन आपल्याला सांगतं, तुम्ही माझ्या ह्या जीवनाचे साक्षीदार आहात. तुम्ही ह्या जगामध्ये साक्षीदार आहात. आणि साक्षीदार कोण? की ज्यांनी एखादी घटना, एखादी वस्तू स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली आहे, कानाने ऐकलेली आहे, त्या गोष्टीची पूर्ण माहिती आहे आणि न भीता ती कथन करण्याची दुसऱ्यांपुढे त्याच्यामध्ये क्षमता आहे, तो साक्षीदार. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे कसे साक्षीदार बनणार? आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला जसं शिष्याने पाहिलं तसं आम्ही पाहिलं नाही. तरीही प्रभू येशूच्या नावाने आम्ही निरनिराळे संस्कार घेतलेले आहेत आणि ह्या संस्काराद्वारे आमच्या जीवनामध्ये कृपा आशीर्वाद आलेला आहे. तेव्हा माझ्या जीवनामध्ये असलेला हा दैवी अनुभव, सकारात्मकपणा मी माझ्या शब्दाने आणि कृतीने इतरांना द्यायला हवा आणि येशूचा साक्षीदार बनायला हवा. आणि म्हणून जुन्या करारामध्ये आपण पाहतो की परमेश्वराचे साक्षीदार अनेक लोक झालेले आहेत आणि आजतागायत होत आहेत. जुन्या करारात जर आपण पाहिलं तर अब्राहम मोशेपासून सगळे संदेष्टे प्रभू परमेश्वराचे साक्षीदार झाले. प्रभूची साक्ष त्यांनी जगासमोर ठेवलेली आहे, सुवार्ता जगाला दिलेली आहे. नवीन करारामध्ये जेव्हा आपण येतो, योहान बाप्तिस्मापासून आजतागायत त्याची यादी वाढत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा खरा अनुभव आल्यानंतर, प्रभू येशू ख्रिस्ताचा खरा साक्षात्कार झाल्यानंतर कोणतीही व्यक्ती ह्या जगामध्ये गप्प शांत बसू शकत नाही. आणि म्हणून आपण पाहतो की शिष्य माझ्या प्रिय बंधू बहिणो अगोदर घाबरलेले होते, पळालेले होते, त्यांना जीवाची पर्वा होती. परंतु पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्यांना प्रकट झाला, तेव्हा त्यांच्यातील भीती नाहीशी झाली. आणि हेच शिष्य जे पळून गेलेले होते, ते येशूची साक्ष आणि सुवार्ता लोकांना देण्यासाठी प्राणाची आहुती दिली, प्राणार्पण केलं. ह्या जगामध्ये आपण साक्षीदार का बनावं? तर प्रियांनो, ह्या जगामध्ये विलासवाद, भोगवाद, चंगळवाद सगळं काही वाढलेलं आहे. हताश आणि निराश अनेक लोक झालेले आहेत. टेन्शन नावाचा संसर्गजन्य रोग प्रत्येकाला लागलेला आहे. आणि अशा ह्या जीवनामध्ये प्रिय बंधू बहिणो, प्रभूची साक्ष म्हणजे प्रभूचा सकारात्मकपणा आपण जर त्यांना दिला, प्रभूची खरी साक्ष आपल्या जीवनाद्वारे त्यांना जर दिली, तर त्यांच्या जीवनामध्ये उभारी येईल, त्यांच्या जीवनामध्ये तरतरी येईल. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू बहिणो, प्रभू येशूचे साक्षीदार आपण ह्या जगात व्हायला हवं. एमेन. ह्या देशामध्ये झालेली घटना, मदर तेरेसाच्या सिस्टर आजपर्यंत ह्या देशामध्ये कार्यरत आहेत. मदर तेरेसा होम हे विकलांग लोक, म्हातारे लोक, समाजाने बहिष्कृत केलेले लोक जे ह्या आश्रममध्ये टाकलेले आहेत आणि मदर तेरेसाच्या सिस्टर येथे कार्यरत आहेत. ह्या देशामध्ये लढाई आणि युद्ध सुरू झालं आणि अशा वेळेला सगळे लोक जे बाहेरून आलेले होते ते आपला जीव वाचविण्यासाठी पळून गेले. परंतु ह्या सिस्टरांनी ह्या गोरगरीब लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांच्यासाठी जीवन जगणं, त्यांची सेवा करणं ही त्यांनी सुरू ठेवली. परिणामी 4 मार्च 2016 रोजी भीषण अशी घटना घडली. बंदूकधारी लोक ह्या आश्रममध्ये आले, 2 सिस्टरांना झाडांना बांधलं, त्यांच्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या, त्यांना ठार मारलं. असं 4 सिस्टरांना ठार केलं. त्याचबरोबर 12 लोकांना देखील त्यांनी ठार
केलं. माझ्या प्रिय बंधू बहिणो, अशी भयानक घटना घडलेली असताना ह्या सिस्टर ह्या गोरगरिबांचा आश्रम बंद करत नाही. ही काही पहिल्या वेळेला झालेली घटना नव्हती. ह्या येमेन देशामध्ये होडेडा येथे 1998 3 सिस्टरांना बंदूकधारी माणसांनी ठार केलेलं होतं आणि त्यापैकी 2 सिस्टर तर भारतीय होत्या. आस्था गायत ह्या मदर तेरेसाच्या सिस्टर, ज्यांना काही मोबदल्याची अपेक्षा करत नाही, निस्वार्थ सेवा करतात, कारण त्यांना प्रभूचा साक्षात्कार झालेला आहे आणि प्रभूची साक्ष ते आपल्या जीवनाद्वारे देत आहे. माझ्या प्रिय बंधू बहिणो, प्रभूची साक्ष आपण लोकांना का द्यावी? तर त्यामध्ये पवित्र जीवन आहे, तेच खरं ख्रिस्ती जीवन आहे आणि त्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमेन.